राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहे आणि जालन्याची नगरपालिकेनंतर महानगरपालिका पहिल्यांदा या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीमध्ये जो तो पक्ष आपापल्या परीनं काम करताना आपल्याला दिसतोय। तर या ठिकाणी या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने देखील या मोठा पवित्रा या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो म्हणजे स्वबळाचा नारा या ठिकाणी वंचितने दिलेला आहे। आपल्यासोबत जालना जिल्हाध्यक्ष आहेत डेव्हिड घुमारे साहेब, वंचितचे जिल्हाध्यक्ष आहेत। त्यांच्याकडनं आपण या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चर्चा करणार आहोत। साहेब नमस्कार, story.com मध्ये तुमचं स्वागत आहे। धन्यवाद। काय सांगाल या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचितची काय भूमिका आहे? पहिला प्रश्न साहेब, आम्ही या ठिकाणी जनतेच्या प्रश्नासाठी ही निवडणूक लढत आहोत। आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही या जिल्ह्यामध्ये भरपूर काम केलेलं आहे। या ठिकाणी जालना शहराला रिंग रोड नाही, त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आंदोलनं केलेली आहेत। रेल्वे स्टेशन ते नूतन वसाहत इतकी बखाल रोड होता की अनेकांचे ॲक्सिडेंट झाले, अनेक जण त्या रोडवर वारले। त्यामुळं आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं आणि ते रोड त्या ठिकाणी मंजूर करून घेतला। त्याच्यानंतर गांधीनगर म्हणजे मधुबन हॉटेलपासून तर थेट रामनगर हनुमान मंदिरापर्यंत इतका बखाल अवस्था होती रोडची। त्या रोडला नीट करा, दुरुस्त करा यासाठी वंचित बहुजन आघाडीने धरणे आंदोलन केलं, रस्त्यावर बसले आणि त्यानंतर तो रोड त्या ठिकाणी आम्ही करून घेतलेला आहे। आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक प्रश्नासाठी जनतेच्या त्या ठिकाणी आंदोलनं केलेली आहेत आणि त्याला घेऊन आम्ही आज या निवडणुकीला जात आहोत। या ठिकाणी तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीनं शहरातील ज्या समस्या होत्या या समस्यांचं निवारण करण्यासाठी आंदोलनाच्या मार्फत आंदोलनं करून प्रशासनावरती दबाव आणून विविध विकास कामं केलेली आहेत। मात्र यानंतर आता तुमचे जे वंचितचे जे उमेदवार निवडून येतील, सत्तेमध्ये येतील, त्यावेळेस तुमची भूमिका कशी असणार आहे या महानगरपालिकेमध्ये सत्तेवरती आल्यावरती? आमची भूमिका ही पारदर्शक असणार आहे। निव्वळ फक्त जनतेच्या हितात आम्ही काम करतो। आमचे नेते आदरणीय बाळासाहेबांची इच्छा कायम राहिलेली आहे की आपण जनतेसाठी झटत राहिलं पाहिजे। महानगरपालिका ही ज्यावेळेस अस्तित्वात आली, पहिल्यांदाच आपण अस्तित्वात आलेली ही महानगरपालिका आहे। आता हिच्याकडे जर बघायचं जर झालं तर हिला आता प्रशासकीय इन्फ्रास्ट्रक्चर नाही, म्हणजे थोडक्यात एकही अधिकारी आता या ठिकाणी कार्मित नाही। आता प्रशासकीय महानगरपालिका म्हणजे काय तर आयुक्ताच्या खाली चीफ फायनान्स ऑफिसर, त्याच्यानंतर असिस्टंट कॅफो, अशा ज्या सगळ्या यंत्रणा लागतात त्या यंत्रणा, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वॉटर सप्लाय, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्याच्यानंतर रोडसाठी म्हणजे वर्कसाठी बांधकामसाठी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स, ह्या पोस्ट अजून इथे क्रिएटच झालेल्या नाहीत। निव्वळ एका जेईच्या माध्यमातून आतापर्यंत कामं चालू आहेत आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर, प्रशासकीय इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाल्यानंतर शाळेला बिल्डिंग्स नाहीत, दवाखान्यांना बिल्डिंग्स नाहीत, प्रभाग वाईज हॉस्पिटल्स नाहीत, प्रभाग वाईज त्या ठिकाणी शाळा नाहीत आणि या सगळ्या तयारी करण्यासाठी अत्यंत कुशल कारागीर ज्याला म्हणतो आपण ते लागणार आहेत आणि ते आहेत आमचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर। म्हणून मी जालन्याच्या जनतेला आवाहन करतो की असं मॅन्डेट द्या जेणेकरून बाळासाहेबाचा हस्तक्षेप होईल या महानगरपालिकेत आणि त्यांच्यामुळं इथं जे डेव्हलपमेंट पाहिजे हे तर्कबुद्धीने किंवा सशक्तपणाने बाळासाहेब त्या ठिकाणी करू शकतील। या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेचे एकूण 65 प्रभाग आहे, तर यामध्ये किती प्रभागामध्ये वंचितच्या उमेदवारांचे तुम्ही नामांकन अर्ज दाखल केलेले आहे? जवळपास सगळ्या प्रभागामध्ये आम्ही दाखल केलेत, पण जिथं आमचा प्रभाव आहे त्या प्रभागामध्ये माझे पूर्ण पॅनल्स तयार झालेले आहेत। 13 मध्ये माझं पूर्ण पॅनल आहे, 15 मध्ये माझं पॅनल आहे, 10 मध्ये माझे 2 कॅन्डिडेट्स आहेत आणि काही अपक्ष जर उभे राहिले तर त्याला मी पाठिंबा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे आणि 14 त्याच्यानंतर 16 मध्ये माझं पूर्ण पॅनल आहे। अशा ठिकाणी हे सगळं पॅनलला आपण बळ लावून आपण त्या ठिकाणी अधिकाधिक सीट्स कशा काढता येतील यासाठी सुद्धा एक व्यूहरचना करणार आहोत। आम्ही उद्या लवकरच, आज छाननी होती, उद्या दुपारच्या नंतर आम्ही सर्व उमेदवारांच्या बैठका घेऊन एक प्रचार समिती आमच्या जिल्ह्याच्या नेत्यांची, मराठवाड्याच्या नेत्याची गठीत करून सर्वांवरती जबाबदारी देणार आहोत आणि आम्ही कीन पद्धतीनं मतदान याद्यांवर त्यानंतर मतदारांवर काम करून विजय कसा प्राप्त करता येईल याच्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत।
साहेब, या जालना शहरामध्ये अजून देखील काही भाग हा झोपडपट्टी वसाहत आहे. राईट. तर शहरासह इतर कुठल्या अशा ठिकाण आहे की त्या ठिकाणी अजून अशा खूप अशा मूलभूत सुविधा तिथपर्यंत पोहोचलेल्या नाहीत आणि त्या ठिकाणी सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते, अशा कुठल्या आहेत समस्या? सर, काय प्रश्न विचारला तुम्ही, याचा अर्थ तुमचा अभ्यास आहे जालना शहरात. हे शहर फक्त म्हणायलाच व्यापाऱ्यांचं शहर आहे. बाकी इथे 28 झोपडपट्ट्या आहेत, 29 झोपडपट्ट्या आहेत, जिथे अजून सुद्धा मूलभूत सुविधा गेलेल्या नाहीत. शौचालय सार्वजनिक नाही आहेत, रोड्स नाही आहेत, नाल्या नाही आहेत, ड्रेनेज व्यवस्था नाही आहे, इंटिरियर इलेक्ट्रिसिटी नाही आहे. जे काय आहे ते पूर्णपणे बखाल आहे आणि हे सगळं व्यवस्थित करण्यासाठी एक सक्षम नेतृत्वाची या शहराला गरज आहे. आणि म्हणूनच आम्ही विनंती करतो आहोत की तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभं राहावं. आता राहिला पाण्याचा प्रश्न, याने 350 कोटी रुपये खर्च केला साहेब, पण 350 कोटी खर्च करून सुद्धा 15 दिवसाला या शहरामध्ये स्वच्छ काचासारखं पाणी येत नाही, फिल्टर्ड पाणी येत नाही. आणि त्यामुळं इथल्या या दोघांना, सेना असेल किंवा बीजेपी असेल, यांना जर जनतेला वाटतं की इथले प्रश्न सुटले पाहिजे, तर त्यांनीच आता या दोघांना बाजूला ठेवून वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणुका लढताय, म्हणून त्यांनी आमच्या पाठीशी त्या ठिकाणी उभं राहावं. शहरामध्ये आपल्या जालन्याचं स्टील इंडस्ट्रीयल आहे आणि इथं देशामध्ये या जालन्याचं नाव आहे आणि या ठिकाणी तरुणांना रोजगाराच्या खूप अशा समस्या भेडसावत आहे आणि या MIDC मध्ये बाहेर राज्यातील मजूर काम करतात. याविषयी तुमच्या पक्षाची काय भूमिका असेल? सर, खूप मोठा प्रश्न आहे. बेरोजगारी खूप वाढलेली आहे आणि जे इंडस्ट्री एरिया आहे जिथं स्टील आहे, आता तिथं प्रॉब्लेम असा आहे की तिथं भट्ट्यांच्या पुढे कामं करावी लागतात, खूप हार्ड जॉब आहे. किंवा जाणून बुजून इथल्या लोकांना, जे उद्योजक आहेत त्यांना जालना शहरातल्या किंवा जालना जिल्ह्यातल्या लोकांना त्या ठिकाणी काम द्यायचं नसेल, तो वेगळा विषय, खूप गहन विषय, त्याच्यावर आपल्याला एक वेगळं बोलावं लागेल. परंतु महत्वाचा भाग असा आहे की बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणं देखील महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण करू शकतो. कारण महानगरपालिकेमध्ये बेरोजगारांना किंवा युवकांना अर्थसहाय्य योजना मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यांना उद्योगधंदा उभा करण्यासाठी महानगरपालिका आर्थिक बँकेला बोलून काही स्वतःचे पैसे टाकून त्या ठिकाणी एक व्यवस्था उभी करू शकते. ही एक स्कीम आहे महानगरपालिकेमध्ये आणि त्याला आम्ही अनुषंगानं अधिक बळकटी कशी देता येईल त्याच्याकडे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्न करू. या निवडणुकीमध्ये युतीचे पक्ष असतील, आघाडीचे पक्ष असतील, काही स्वतंत्र लढतायत. तर या पक्षांमध्ये वंचित बहुजन आघाडीची जी लढत आहे, मुख्य लढत कुठल्या पक्षासोबत असेल, काय सांगतात? बघा, बीजेपी वेगळी लढतीये, शिवसेना वेगळी लढतीये, राष्ट्रवादी वेगळी लढतीये. हे यांचं पॉलिटिकल अजेंडा आहे. हे शातीर लोक आहेत, यांना राजकीय डावपेच सगळे कळतात. यांना असं वाटतं की शहर आता आपल्याला म्हणजे कोणत्याही पक्षाला पूर्ण मॅन्डेट देणार नाही, म्हणून त्यांनी काय केलं की एक चालाकपणे त्या ठिकाणी डाव टाकलेला आहे की बाबा काही जागा शिवसेना निवडून आणील, काही जागा बीजेपी निवडून आणील आणि काही जागा राष्ट्रवादी अजित पवार निवडून आणतील, जेणेकरून उद्या कोणत्याच पक्षांना त्या ठिकाणी संधी मिळणार नाही. मग आपण पुन्हा एकत्रित येऊ आणि आपली सत्ता त्या ठिकाणी प्रस्थापित करू, अशा धूर्त पद्धतीने त्यांनी जालना शहरातल्या जनतेला बेवकूफ करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून मी जालन्यातल्या जनतेला विनंती करतो की यांचा धूर्तपणा जर तुम्हाला थांबवायचा असेल तर मी 20 जागा, त्याकडे 19 उमेदवार आणि 2 पुरस्कृत असे उभे केलेले आहेत. जर जनतेनं मला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उमेदवार निवडून दिले तर यांना येसन घालणं मला सोपं जाणार आहे. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेल, वंचितचे जे तुम्ही उमेदवार रिंगणात उतरवलेले आहेत आणि ते निवडून आल्यानंतर या महानगरपालिकेवरती सर्वात मोठी जबाबदारी असणारा महापौर आहे, तर तो वंचितचा होईल का? सर, अधिक प्रमाणामध्ये आता मी 21-22 जागा त्या ठिकाणी लढतोय. आता मला फुल मॅन्डेट मिळेल असं तर होऊ शक्य आहे राजकीय दृष्ट्या, परंतु जर माझ्याकडे अशा पद्धतीनं मॅन्डेट आलं की ज्यामुळे मी माझ्या हिशोबाने महापौर करील, तर मी निश्चितपणे, माझे तेच म्हणणं आहे जनतेला की हा मी ठरवणार नाही, तर हे सर्वस्व निर्णय आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या हातात जातील आणि जालन्याच्या जनतेलाच काय
तर या महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की आमचा नेता किती सक्षम आहे. म्हणून तर मी म्हणतो की त्यांचा हस्तक्षेप या शहरामध्ये करा. निदान 21 पैकी मला 15-17 जागा जर तुम्ही दिल्या तर आमचे नेते बाळासाहेब यांना खरं पॉलिटिक्स शिकून देतील असं मला त्या ठिकाणी विश्वास आहे. आणखी एक प्रश्न आलाय. या निवडणुकीमध्ये जे उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत त्या उमेदवारांचे नाव किंवा ते उमेदवार मतदारापर्यंत जाण्यासाठी या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी कोण येणार आहात? आता आम्ही तर सर्वांना विनंती करणार आहोत, जसं जसं पक्षाची पॉलिसी ठरेल. आदरणीय नेते सुजातदादा आंबेडकर, आदरणीय नेते अंजलीताई आंबेडकर, टाइम पडला तर आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर आणि खालच्या फळीत देखील अनेक नेते आहेत. आदरणीय नेते बाळासाहेबांच्या परमिशननं आम्ही अधिकाधिक वरच्या नेत्यांना सुद्धा या प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी करून घेणार आहोत. आणि त्याच प्रकारे आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आमच्या प्रभारी आहेत, सविताताई आहेत, आमचे प्रभारी आमच्या समन्वयक आहेत सविताताई, आमचे प्रभारी नागोरावजी पंचाळे आहेत. यांना त्याच्यानंतर अनेक नेत्यांना आम्ही त्या ठिकाणी विनंती करून मोठ्या प्रमाणामध्ये वरची फळी सुद्धा या ठिकाणी सामील करून घेणार आहोत. आपण जर पाहिलं तर हे होते डेव्हिड घुमारे साहेब, जालना जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे. यांनी सांगितले या निवडणुकीमध्ये वंचितच्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानं या निवडणुकीमध्ये सर्व उमेदवार हे रिंगणात उतरलेले आहेत आणि याच अनुषंगानं या शहरामध्ये विविध जे विकास कामं आहेत जे की झोपडपट्टी एरियामध्ये असेल किंवा इतर नागरी सुविधा सर्वसामान्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत, या सर्वसामान्यांना सोयीसुविधा देण्यासाठी वंचित या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं देखील यांनी यावेळी सांगितलंय. सोनाजी जोगदंडे, story.com, जालना.